दाराबाहेर चपलांचा पसारा पाहून अर्चना क्षणभर थबकली. तिने घरात डोकावून पाहिलं तर शेजारी राहणारी मंडळी दिसली. घर इतकं भरलेलं तिने लग्नानंतर पहिल्यांदाच पाहिलं होतं. ती मनात म्हणाली, इतके लोक घरात कशासाठी जमले असतील. ती घाईघाईने आत गेली तर हॉलमध्ये शेजारच्या बायका बसल्या होत्या. वातावरणात कुजबूज आणि चेहऱ्यावर चिंता दिसत होती. आणि त्या लोकांच्या गर्दीत उभा असलेला तिचा नवरा रोहन भयंकर रागात दिसत होता. त्याला रागात पाहून अर्चना थोडी घाबरली. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, अहो काय झालं? घरात एवढे लोक का जमले आहेत? आणि आई कुठे आहेत? रोहनने रागाने अर्चनाकडे कटाक्ष टाकला. इतक्यात सासूबाईंच्या खोलीतून तिची थोरली जाऊ मनीषा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर उपहास झळकत होता. ती म्हणाली, काय ओ मॅडम, कुठे गेला होतात फिरायला? ते सुद्धा दुपारी आईंना घरी एकटं सोडून? अर्चनाला क्षणभर काही बोलता आलं नाही. तिच्या डोक्यात हजार प्रश्न होते. मनीषा रोहनची मोठी वहिनी, लग्नाच्या सुरुवातीपासूनच अर्चनावर कामांचा डोंगर टाकणारी. जेव्हा सासूबाई आजारी असायच्या तेव्हा सगळी जबाबदारी अर्चनावर टाकून ती मात्र त्याच्याजवळ बसून स्वतःची काळजीवाहू प्रतिमा दाखवायची. सासूबाई मात्र आतून मनीषाला व्यवस्थित ओळखून होत्या. अर्चना आणि रोहनचे लग्न होऊन 4च महिने झाले होते. काही महिन्यांनी मनीषा वेगळ्या कॉलनीत राहायला गेली, पण ती मध्येच येऊन तिचा अधिकार दाखवून जायची. आज अर्चनाने फोन उचलला नाही म्हणून रोहनने मनीषाला फोन करून बोलावून घेतले होते. अर्चना तिच्या जावेला म्हणाली, काय झालं ताई, काही घडले का? रोहन मोठ्या आवाजात म्हणाला, तुझ्यासारखी निष्काळजी बाई असल्यावर जे व्हायचं ते झाले. अर्चनाच्या छातीत धडधड वाढली. मला काहीच कळलं नाही, मनीषा पटकन म्हणाली. अगं सासूबाईंचा पाय घसरला, जिन्याला डोकं आपटलं. आत्ताच दवाखान्यातून आणलं त्यांना, डोक्याला पट्टी बांधली आहे. भाऊजी तुला फोन करत होते पण तू उचलला नाही. बरं झालं फ्रॅक्चर नाही झालं. रोहन म्हणाला, पण तू किती निष्काळजीपणा करतेस. कुठे गेली होतीस तू आईला एकटं सोडून? अर्चना हलक्या आवाजात म्हणाली, मला ताईंनी बोलावलं होतं. त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून थोडा वेळ गेले होते. येताना फोन तिथेच राहिला. अर्ध्या रस्त्यात लक्षात आलं. तिच्या डोळ्यात अपराधीपणाची जाणीव होती. रोहन तिचे असे बोलणे ऐकून अजूनच चिडून म्हणाला, त्यांना पाहायला त्यांचे घरचे नव्हते का? त्यांच्यासाठी तू माझ्या आईकडे दुर्लक्ष करणार आहेस का? मनीषा मध्येच म्हणाली, हो ना भाऊजी, मी असताना आईना कधी काही झालं का? किती काळजी घेतली मी त्यांची. आणि बघा ना, तुमची बायको फक्त 4 महिने झालेत लग्नाला आणि आत्तापासून ही अशी वागतीये. पुढे काय होणार कोण जाणे. रोहनच्या रागाला पुन्हा तेल मिळालं. तो म्हणाला, काय ग, तुला लग्न आधीच सांगितलं होतं ना माझ्या आईची नीट काळजी घ्यायची म्हणून. आणि तेव्हा तू म्हणाली होतीस, मी सासूबाईंना स्वतःची आई समजेन. मग ही का ती काळजी? मनीषा पुन्हा टोचून म्हणाली, छोट्या छोट्या गोष्टींमध्येच दुर्लक्ष करते ही, बाकीची जबाबदारी काय पार पाडेल? रोहन दात ओठ खात म्हणाला, जर आईला काही झालं असतं तर मी तुला कधीच माफ केलं नसतं. मनीषा पुढे पटकन म्हणाली, बरोबर आहे भाऊजी, इतकी बेजबाबदार बाई तर मी पाहिली नाही. खरं सांगायचं तर मला तर आता सासूबाईंची काळजीच वाटायला लागली आहे. इतक्यात सासूबाईंच्या खोलीतून हलका खोकल्याचा आवाज आला. त्या बाहेर आल्या. सगळे थांबले. अर्चना लगेच धावत गेली. आई, काय झालं तुम्हाला? डोक्याला एवढं का लागलं? सासूबाईंनी हाताने तिला शांत राहायचा इशारा केला. मग मनीषाकडे वळल्या. बरोबर बोलतेस तू मनीषा, अर्चना खरंच बेजबाबदार आहे. पण एक उपाय आहे माझ्याकडे. मनीषाच्या चेहऱ्यावर समाधानाची चमक उमटली. ती मनात म्हणाली, आता सासूबाई तिला चांगलंच सुनावतील. सासूबाई शांत आवाजात म्हणाल्या, मी ठरवलंय की यापुढे मी माझ्या मोठ्या सुनबाईच्या म्हणजे तुझ्याच घरी राहायला जाणार. क्षणभर सगळ्यांच्याच नजरा स्थिरावल्या. मनीषाच्या चेहऱ्यावर झळकणारं समाधान क्षणात गायब झालं. ती पटकन म्हणाली, आई, एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका ना. अर्चनाला एक शेवटची संधी द्या. ती या घरात नवीन आहे ना आणि लहान आहे. मग लहानांकडून तर चुका होणारच ना. आपण मोठे आहोत, त्यामुळे आपणच तिला थोडेसे सांभाळून घेतले पाहिजे.
सासूबाई शांतपणे म्हणाल्या, नाही, माझं ठरलंय. आता नाही द्यायची मला अर्चनाला दुसरी संधी. मनीषा हडबडली. ती म्हणाली, पण आई, माझं घर लहान आहे आणि आता एवढ्या कामाची मला सवय राहिली नाही. तुम्हाला तिथे राहायला कठीण जाईल. सासूबाई भुवया उंचावत म्हणाल्या, बस, एवढीच काळजी होती माझी की स्वतःचं सुख बिघडेल म्हणून? मनीषा गप्प झाली. सासूबाई मग रोहनकडे वळल्या. रोहन, अर्चना जर एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठी बाहेर गेली तर काय झालं? मी काय लहान मूल आहे का, ज्याला एकटं सोडता येत नाही? तू लग्नाआधी कित्येकदा घरी उशिरा यायचास, मित्रांबरोबर फिरत बसायचास. तेव्हा तुला आई घरी एकटी आहे याची जाणीव कधी झाली का? रोहन निरुत्तर झाला. थोडा वेळ शांत राहून म्हणाला, आई, माझी गोष्ट वेगळी आहे, पण अर्चना ह्या घरची सून आहे. ती अशी एकटी नाही ना जाऊ शकत. सासूबाई म्हणाल्या, का नाही जाऊ शकत? लग्न झालं म्हणजे माहेरचे संबंध संपतात का? आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, ती तिच्या ताईकडे नाही तर तुझ्या ताईकडे गेली होती. अंकिताचा फोन आला होता. तिला बरे वाटत नव्हते, दवाखान्यात न्यायचे होते आणि तुझे भाऊजी बाहेरगावी गेले होते, म्हणून मीच अर्चनाला पाठवलं तिच्याकडे. क्षणातच हॉलमध्ये शांतता पसरली. रोहन आणि मनीषा दोघेही खाली मान घालून गप्प उभे राहिले. सासूबाई पुढे म्हणाल्या, माझा पाय घसरला त्यामुळे डोक्याला लागले. ह्यात अर्चनाची कसली चूक? ती इथे असती तरी असंच घडलं नसतं असं कोणी सांगू शकतं का? म्हणूनच पुढच्या वेळी कोणावर बोट ठेवायचे असेल तर आधी सत्य जाणून घ्या. रोहनच्या डोळ्यात लाज आणि पश्चाताप होता. तो हळूच अर्चनाजवळ आला. अर्चना, मला माफ कर. मला असं बोलायला नको होतं. आईला लागलेलं पाहून मी आपले भान हरपलो, पण असं पुन्हा कधीच होणार नाही. अर्चना ओशाळून म्हणाली, तुम्ही माफी मागू नका रोहन. मला ठाऊक आहे, तुम्ही आईच्या काळजीपोटी असं बोललात. सासूबाई स्मितहास्य करून म्हणाल्या, पाहिलंस का, तुझी बायको किती समजूतदार आहे. यानंतर जर तू दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिच्यावर अन्याय केलास तर मी काही गप्प बसणार नाही. मनीषा खाली मान घालून तिथून निघून गेली. घरात पुन्हा शांतता आणि स्नेह परतला. अर्चनाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले होते. आज सासूबाईंच्या रूपात तिला खऱ्या अर्थाने आई मिळाली होती. अनेक घरांमध्ये असं घडतं, जी व्यक्ती सर्वांची काळजी घेते तिच्याकडूनच सर्वाधिक अपेक्षा ठेवल्या जातात. ती एकदा चुकली की सगळे तिची चूक दाखवण्यात धन्यता मानतात. पण खरी ताकद त्या माणसात असते, जी दोषारोप सहन करूनही सन्मान आणि समजुतीने वागते. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.